नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मुंबई आणि उपनगरामध्ये प्रचंड मुसळधार पावसाचा लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवरती परिणाम झालाय. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटं उशिराने सुरू आहे आणि ठाणे ते कल्याण जलद आणि स्लो म्हणजेच जलद आणि धीमी वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये काही इंडिकेटर्स बंद झाले आहेत, त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. तर काही काळ ठप्प झालेली हार्बर मार्गावरची सेवा सध्या पूर्ववत झाली आहे, पण वाहतूक उशिरानेच सुरू आहे. याशिवाय सीएसएमटी स्थानकामध्ये एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवरती पाणी आलंय, त्यामुळे काही गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे. सीएसएमटी हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1:50 रवाना होणार आहे, तर सीएसएमटी धुळे एक्सप्रेस 1:40 रवाना होईल. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहेत. वेदांतकडनं आपण अधिक अपडेट जाणून घेऊया. वेदांत, एकंदरीत आता सीएसएमटी त्याबरोबर लोकलची असलेली परिस्थिती आणि त्याचबरोबर इतर लांब पल्ल्याच्या गाड्या यांची परिस्थिती कशी आहे आणि त्या व्यतिरिक्त मुंबईची ओव्हरऑल परिस्थिती कशी आहे? सध्या मी कुर्ला स्टेशनवर आहे आणि कुर्ला स्टेशनवर जरा आपण बघितलं तर पावसाचा जोर कमी झालाय, मात्र पाणी साचलेलं आहे. म्हणजे इथे जरी ट्रॅकवर पाणी आलेलं नसलं तरी काही प्रमाणात पाणी साचलंय. पुढे वडाळा आणि मस्जिद बंदर भायखळा या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जर हार्बर लाईन बघितली तर काही वेळापूर्वी बंद झाली होती, मात्र ती आता पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जी आपण हार्बर लाईन बघितली म्हणजे अगदी पनवेलपासून सीएसएमटी पर्यंतच्या गाड्या जात आहेत, त्या काही वडाळ्यापर्यंत थांबवल्या जात आहेत आणि काही मग सीएसएमटी पर्यंत जाणार आहेत. याला सुद्धा एक साधारणपणे 20 ते 25 मिनिटांना एक लोकल गाडी ही सीएसएमटी कडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे आपण बघितलं तर मध्य रेल्वेमध्ये सुद्धा ठाण्याहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या गाड्या साधारणपणे 30 ते 40 मिनिटं उशिरानं आहेत आणि त्यामुळे मध्य रेल्वे असेल किंवा मग हार्बर रेल्वे असेल त्या ठिकाणी जे लोक कामाला जात आहेत त्यांना मात्र वाट बघावी लागते. आपण इथे बघतो कुर्ला स्टेशनवर जे लोक सीएसएमटी कडे जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा मात्र खूप खोळंबा झालेला आहे आणि इंडिकेटरवर पण बघितलं तर वडाळा रोड पर्यंतच या गाड्या आता जात आहेत. सीएसएमटी पर्यंत जाण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे, कारण मस्जिद बंदर परिसरात जे पाणी साचलं होतं, मस्जिद बंदर स्टेशनवर जे पाणी साचलं होतं त्या पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाहीये आणि त्यामुळेच लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा त्याची सुद्धा वेळ बदलली जाते. रिशेड्यूलच्या गाड्या केल्या जात आहेत आणि आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनाकडनं केलं जात आहे, किंवा सूचना केल्या जात आहेत की एक 15 ते 20 मिनिटं काही ठिकाणी 40 बरोबर आहे वेदांत. त्यामुळे परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आल्याची आता परिस्थिती सध्या असं वाटतंय, पण तरी सुद्धा अजून काही वेळ जाणार आहे अगदी सुरळीत होण्याच्या दृष्टीने. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरनं आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही हिंदमातातलं पाणी तुंबणं रोखलं होतं असं ते म्हणाले. भाजपच्या ताब्यातल्या बीएमसीने 3 वर्षात दुर्लक्ष केलंय अशा पद्धतीचा दावाही त्यांनी केलाय. मुंबई मनपाने वेळेमध्ये पंपाद्वारे पाणी उपसलेलं नाहीये आणि गेल्या आठवड्यामध्ये अंधेरी सबवे साकीनाक्यातही पाणी साचलं होतं. आज मुंबईत इतरही अनेक भागात पाणी साचलंय. या अनुषंगाने आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. भाजप मुंबईचा एवढा का तिरस्कार करते असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. नाले सफाई नाही आणि रस्त्यांची कामंही अर्धवट असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. आपले प्रतिनिधी अतुल भातखळकर आपल्यासोबत सध्या